हॅलो, मी राजन सावरीकर आणि तुम्ही बघत आहात फिजिक्स कट्टा. सीईटीची तयारी या संदर्भात आपण जे काही सिरीज तयार करतो आहोत व्हिडिओजची, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला जो व्हिडिओ आहे तो आपण ग्रॅव्हिटेशन याबद्दल करणार आहोत. याच्यामध्ये मी छोटे छोटे पॉईंट्स जे तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत ते मी तुम्हाला सांगेन. आवश्यक त्या ठिकाणी त्याचं एक्सप्लेनेशन देईन. हे व्हिडिओज जर वारंवार तुम्ही बघितले तर हे पॉईंट्स तुमच्या आरामात लक्षात राहू शकतात. या पद्धतीनेच मी ते सांगतोय. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया की ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय. इट इज अ सेंट्रल फोर्स. दुसरा हा तो वीकेस्ट फोर्स आहे. आपण जे नॅचरल फोर्सेस आपण बघतो त्या सगळ्या नॅचरल फोर्सेसमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा सगळ्यात वीक फोर्स आहे. हा फक्त अट्रॅक्टिव्ह असतो, रिपल्सिव्ह नाही. आणि इंडिपेंडंट ऑफ प्रेझेन्स ऑफ एनी मीडियम असा आहे. म्हणजे याच्या दोन वस्तूंमध्ये जर ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही कुठलंही मीडियम ठेवा, त्या फोर्सवर काहीही फरक पडत नाही. या फोर्समुळे ज्या मुवमेंट्स होतात त्या मुवमेंट्स ॲक्सेलरेटेड असतात आणि त्या मुवमेंट्समधल्या ॲक्सेलरेशनला आपण ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन असं म्हणतो. सो अर्थच्या सरफेसवर जर आपण मीन व्हॅल्यू काढली ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशनची तर ती 9.81 मीटर पर सेकंद एवढी असते. आणि तुम्ही अर्थातच हाईट तुमची वाढली तर ती ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू कमी कमी होत जाते. आणि डेप्थ वाढवली म्हणजे तुम्ही अर्थच्या सेंटरकडे गेलात तर तिथेही ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू ही ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू कमी कमी होत जाते. सेंटरला जर गेलात तुम्ही तर सेंटरला जी ची व्हॅल्यू ही 0 असते. आता वेट हा जो कन्सेप्ट आहे हा खूपसा निगडीत आहे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन बरोबर. ज्याला आपण ट्रू वेट म्हणतो त्याला ग्रॅव्हिटेशनल पुल असं देखील संबोधलं जातं. ग्रॅव्हिटीमुळे जो काही पुल आपल्याला मिळतो त्यालाच आपण ट्रू वेट असं देखील म्हणतो. आणि हा डिपेंड असतो मास ऑफ द बॉडी आणि अर्थातच ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन. सो ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू जसजशी वाढते तसतसं वेट पण वाढतं आणि ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू जसजशी कमी होते तसं वेटही कमी होत जातं. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर याचे थोडेसे युनिटच्या संदर्भात तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. याचं युनिट वेटचं आपण जनरली काय करतो, केजी हे युनिट वापरतो. ते चालतं पण तसं ते योग्य नाही. वेटचं युनिट हे न्यूटन किंवा केजी वेट असं दिलं जातं किंवा केजी फोर्स असंही दिलं जातं. केजीएफ किंवा केजी वेट WT या पद्धतीने आपण वेटचं युनिट जे आहे ते वापरत असतो. ऑर्बिटल व्हेलॉसिटी हा पुढचा पॉइंट नीट लक्षात ठेवा. ऑर्बिटल व्हेलॉसिटी काय आहे की कुठलाही सॅटेलाइट समजा जर ऑर्बिट भोवती आपल्या एका विशिष्ट ऑर्बिटमध्ये जर मूव्ह होत असेल तर त्याची जी व्हेलॉसिटी असते त्याला आपण ऑर्बिटल व्हेलॉसिटी म्हणतो. आणि आपल्या अर्थच्या अगदी जवळ असणाऱ्या वस्तूची ऑर्बिटल व्हेलॉसिटी ही 7.9 किलोमीटर पर सेकंद एवढी असते. हाईट जसजशी आपली वाढते सॅटेलाइटची तसतशी ऑर्बिटल व्हेलॉसिटी जी आहे ती कमी कमी होत जाते. आणि कुठलाही सॅटेलाइट जेव्हा आपल्या अर्थभोवती कंप्लीट फिरत असतं तेव्हा त्या ठिकाणी वर्क डन हे 0 असतं. याचं कारण तिथे त्याच पॉइंटला येऊन पोचतं. डिस्प्लेसमेंट ही एक्झॅक्टली तिथे 0 असते. त्याच्यामुळे तुम्हाला वर्क डन ही 0 असतं. ऑर्बिटल व्हेलॉसिटी ही इंडिपेंडंट ऑफ मास ऑफ द सॅटेलाइट अशी असते. मग ही डिपेंड कशावर असते तर ऑर्बिटल व्हेलॉसिटी डिपेंड असते प्लॅनेटच्या मासवर आणि रेडियस ऑफ द ऑर्बिट. ऑर्बिटची जी रेडियस आहे त्याच्यावरती डिपेंड असते. सॅटेलाइट
जो की आपल्याला स्टेशनरी दिसतो अर्थवरनं, अर्थच्या सरफेसवरनं, त्याला आपण जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट असं म्हणतो. आणि त्याचा पिरियड हा अर्थच्या रोटेशनल, अर्थ जे रोटेट होत असते त्याच्या पिरियड एवढाच असतो, म्हणजे 24 आवर्स. आणि 24 आवर्स असल्यामुळे तो आपल्याला स्टेशनरी दिसतो, कारण अर्थचा पण 24 असतो आणि त्याचाही 24 असतो. एस्केप वेलॉसिटी हा एक नवीन हा कन्सेप्ट आपण आता परत बघूया. याचे काही पॉइंट्स, की जेव्हा एखादा ऑब्जेक्ट हे आपल्याला ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्सच्या बाहेर काढायचं असतं, तेव्हा त्याला जी वेलॉसिटी आपल्याला द्यावी लागते त्याला आपण एस्केप वेलॉसिटी म्हणतो. कारण त्यामुळे ते ऑर्बिट जे आहे ते एस्केप होतं आणि स्पेसमध्ये कुठेही ते फिरू शकतं. ते अर्थच्या इन्फ्लुएन्स, ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्सच्या बाहेर निघून जातं. त्याचा जर फॉर्म्युला तुम्ही बघितला तर ऑर्बिटल वेलॉसिटी, एस्केप वेलॉसिटीचा, तर 2gr, √2gr, म्हणजे सरफेसवर जर ऑब्जेक्ट ठेवलेलं असेल तर त्याचा फॉर्म्युला आहे √2gr. आणि r कॅपिटल अर्थातच, आणि r म्हणजे रेडियस ऑफ द अर्थ. आणि त्याची व्हॅल्यू जी आहे ती 11.20 किलोमीटर पर सेकंद एवढी असते. म्हणजे तेवढी जर वेलॉसिटी आपण त्याला दिली ऑर्बिटला, त्या ऑब्जेक्टला, अर्थच्या सरफेसवर असणाऱ्या, तर ते ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्सच्या बाहेर निघून जाऊ शकतं. त्याचं पूर्णपणे एस्केप होऊ शकतो त्याचा. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी ही सॅटेलाइटची आपण बघतो. आणि ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी सॅटेलाइटची ॲट द हाईट r, स्मॉल r एवढी हाईट जर असेल त्याची, तर त्याच्यावर असते ती gmm/r, -gmm/r. जी कॅपिटल अर्थातच, m एक m म्हणजे काय, एक मास ऑफ अर्थ असेल आणि दुसरं मास ऑफ सॅटेलाइट, आणि r हे जे आहे ते डिस्टन्स असतं. कायनेटिक एनर्जी ऑफ द सॅटेलाइट असते gmm/2r. टोटल एनर्जी जी आहे ती -gmm/2r असते. या पद्धतीने आपल्याला टोटल एनर्जी कशी काढता येते, तर कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी यांचं जर आपण ॲडिशन केलं तर आपल्याला टोटल एनर्जी ही मिळते. आता एखादी बॉडी ही फ्री फॉलमध्ये, म्हणजे फ्री फॉलमध्ये तर ती खाली येत असेल, इन्फायनाईट हाईटपासून ती जर खाली येत असेल, तर ती येताना तिची वेलॉसिटी 11.2 किलोमीटर पर सेकंद असते. फ्री फॉल ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये. ग्रॅव्हिटेशनल बॉडी इन ग्रॅव्हिटेशनल फील्ड हॅज अ मॅक्सिमम बाइंडिंग एनर्जी व्हेन इट इज ॲट रेस्ट पोझिशन. रेस्ट पोझिशनला जेव्हा एखादे ऑब्जेक्ट असतं तेव्हा तिची बाइंडिंग एनर्जी ही मॅक्सिमम असते. सो हायड्रोजनच्या रिलेटेड, ग्रॅव्हिटेशनच्या रिलेटेड हे काही महत्त्वाचे पॉईंट्स जे आहेत हे तुम्हाला नीट लक्षात ठेवायचे आहेत. आणि तुम्हाला जर हे उपयुक्त वाटले तर व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.